साधारणतः 2024 मध्ये आपल्या इथे 270 कोटीचा सायबर फ्रॉड झालेला आहे आणि आपण गेलेली मालमत्ता ही 67 कोटीवरून 270 कोटीपर्यंत गेलेली आहे. हे आपल्या भारतामध्ये जेव्हापासून ऑनलाईन बँकिंग आणि नेट बँकिंग ई वॉलेट सुरू झालेले आहेत तेव्हापासून सायबर गुन्ह्यांच्या मध्ये प्रचंड प्रमाणामध्ये वाढ होत आहे. यासाठी नवी मुंबई ही काही त्यामध्ये अपवाद राहिलेला नाहीये. साधारणतः 2024 मध्ये आपल्या इथे 270 कोटीचा सायबर फ्रॉड झालेला आहे. त्याच्यामध्ये साधारणतः 12,300 लोकांची यामध्ये फसवणूक झालेली आहे आणि याच्यामध्ये आपण 40 ते 50 लोकांना त्याच्यामध्ये अरेस्ट केलेलं आहे. मागच्या वर्षी साधारणतः 67 कोटीचा फ्रॉड पूर्ण आपल्या वर्षभरामध्ये झाला होता आणि त्याच्यामध्ये 7,000च्या आसपास लोकांची फसवणूक झालेली होती. म्हणजे यावर्षी साधारणतः 5,000 लोकांची जास्त फसवणूक झालेली आहे आणि आपण गेलेली मालमत्ता ही 67 कोटीवरून 270 कोटीपर्यंत गेलेली आहे. परंतु आम्ही याच्यामध्ये डिटेक्शनचं प्रमाणही वाढवलेलं आहे. आम्ही साधारणतः 40 ते 50 लोकांना याच्यामध्ये अरेस्ट केलेलं आहे. बऱ्याच लोकांना 41च्या नोटीस देऊन त्यांच्याविषयी पण इन्क्वायरी चालू आहे आणि पोलिसिंगच्या सोबतच आम्ही याच्यामध्ये जनजागृतीसाठी खूप मोठ्या प्रमाणावरती प्रयत्न सुरू केलेले आहेत. कारण सायबर क्राईम डिटेक्ट करणं, त्यानंतर आरोपींना जेलच्या गजात टाकणं याच्यामध्ये खूप लेंदी प्रोसेस आहे, वेळ लागतो. लोकांना खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. त्यामुळे माननीय CP सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही 14 ऑगस्ट 2024 रोजी नवी मुंबई पोलिसांचं व्हॉट्सअप चॅनल काढलेलं आहे आणि त्याच्या माध्यमातून आम्ही जवळजवळ 68,000 लोकांपर्यंत आता सध्या पोहोचलेलं आहे. आणि त्याचबरोबर आम्ही नवी मुंबई पोलिसांचं सायबर सेफ नवी मुंबई ऑफिशियल या नावाचं यूट्यूब चॅनल पण आम्ही साधारणतः 1 महिन्यापूर्वी सुरू केलेलं आहे आणि त्या माध्यमातून सुद्धा आम्ही सायबर क्राईमचा अवेअरनेस सुरू केलेला आहे. हे केल्यानंतर देखील अजून आम्हाला लोकांच्यापर्यंत पोहोचवून त्यांना सांगावंसं ची गरज वाटली. त्यामुळं आम्ही गेल्या 1 महिन्यापासून साधारणतः 28 नोव्हेंबरपासून आम्ही प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये रोज 2 ज्या मोठ्या सोसायटी आहेत किंवा रहिवासी सोसायटी आहेत त्यांना भेट द्यायला चालू केलेलं आहे आणि त्या ठिकाणी अधिकारी आणि आमचे अंमलदार जातात. त्या ठिकाणी लोकांना सायबर क्राईमची मोडस ऑपरेंडी काय काय असते, मग त्याच्यामध्ये शेअर मार्केटचा फ्रॉड असेल, डिजिटल अरेस्टचा फ्रॉड असेल, पार्सल फ्रॉड असेल, लोन ॲपचा फ्रॉड असेल किंवा मग इतर इलेक्ट्रिसिटी फ्रॉड, OTP फ्रॉड, .apk फ्रॉड या सर्व फ्रॉडच्या बाबतीतली माहिती दिली जाते. लोकांना आमचा व्हॉट्सअप चॅनल आणि यूट्यूब चॅनलची माहिती दिली जाते. कारण सगळीच लोक त्या कार्यक्रमाला हजर नसतात. त्यामुळे त्यांच्या नातेवाईकांच्या माध्यमातून सुद्धा किती माहिती आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकू.